पहिला प्रॉब्लेम कंपनीज फायनल अकाउंटचा आपण इन्व्हेंटरीज पर्यंत पोस्टिंग केलेली होती. त्या पुढचा जो ट्रायल बॅलन्स आहे आणि पुढचे जे हेडिंग आहे त्याची पोस्टिंग पहा. इन्व्हेंटरीज नंतर करंट ऍसेट मध्ये इन्व्हेंटरीज नंतर फायनान्शियल ऍसेटचे हेडिंग आहे. त्यामध्ये फर्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट. मग ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड पहा. डेबिट साइडला जर इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम आलेला असेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, शेअर्स, डिबेंचर्स, पण आता हा ट्रायल बॅलन्स एकत्र आहे डेबिट आणि क्रेडिट, तर आपल्याला ओळखून लिहावं लागेल. मग इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम आहे का चेक करा, किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स यामध्ये नाहीये. फिक्स डिपॉझिट ऍक्सेप्टेड फ्रॉम पब्लिक नावाचा आयटम आहे 25,000चा, परंतु तो पण यामध्ये नाही येणार. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट नाहीये. मग पुढचं हेडिंग पहा. करंट ऍसेट मध्ये पुढचं हेडिंग आहे ट्रेड रिसिवेबल्स. ट्रेड रिसिवेबल म्हणजे इथे आपण डेटर्स घेतो आणि डेटर्स वर नेहमी येणारी ऍडजस्टमेंट म्हणजे RDD किंवा बॅड डेटची असते. त्यामुळे त्याची आपल्याला नोट घ्यावी लागेल. आधी ट्रायल बॅलन्स मध्ये डेटर्स किती आहेत पहा. सन्ड्री डेटर्स किंवा डेटर्स नावाने आलेला आयटम ते आहेत 87,000 रुपये आणि त्यावर RDD ची ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेमला असतेच. मग ऍडजस्टमेंट पाहूया. RDD आहे बघा 5% डेटर्सवर. मग RDD 5% कॅल्क्युलेट करायचे आहे, म्हणून नोट घ्या. नोट नंबर 3. नोट नंबर 3 ट्रेड रिसिवेबल. दुसरी नोट आपण अदर करंट ऍसेटची घेतलेली होती. आता तिसरी नोट घ्या ट्रेड रिसिवेबल. त्यामध्ये घ्या सन्ड्री डेटर्स इनर कॉलमला 87,000 रुपये आणि त्यातून 5% RDD लेस करा. 87,000वर 5% म्हणजे 4,350 रुपये लेस करून आउटरला 82,650 रुपये. टोटल नोटची तेवढीच येईल 82,650 रुपये. 82,650 रुपये. ट्रेड रिसिवेबल मध्ये आपण डेटर्स घेतो आणि डेटर्सवर RDD ची ऍडजस्टमेंट असल्यामुळे नोट घेतलेली आहे. ट्रेड रिसिवेबलची टोटल आलेली आहे 82,650. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला करंट ऍसेटच्या हेडिंगच्या अंडर आपण ट्रेड रिसिवेबल घेत असतो. तर नोट नंबर टाका आणि अमाऊंट लिहा. ट्रेड रिसिवेबल समोर नोट नंबर 3 अमाऊंट मध्ये 82,650 रुपये. त्यानंतर पुढचे हेडिंग आहे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. यामध्ये आपण कॅश इन हँड किंवा कॅश या नावाने जे आयटम येतात ते घेत असतो. ट्रायल बॅलन्स पहा. ट्रायल बॅलन्स मध्ये कॅश इन हँड नावाचा आयटम आलेला आहे 750 रुपये. त्यानंतर कॅश ॲट बँक नावाचा आयटम आलेला आहे 39,900 रुपये. एकापेक्षा जास्त आयटम आले तर आपण वर्किंग नोट घेत असतो, म्हणून नोट घ्या. नोट नंबर 4 नोट नंबर 4 कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. त्यामध्ये दोन आयटम येतील कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश इन हँड 750 रुपये आणि कॅश ॲट बँक 39,900 रुपये. टोटल करा 40,650 रुपये. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट वर्किंग नोटची टोटल येते 40,650 रुपये.
आलेली टोटल स्टेटमेंटला घ्या. आलेली टोटल स्टेटमेंटला घ्या. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर नोट नंबर 4 अमाऊंट मध्ये 40,650 रुपये. 40,650 रुपये. त्यानंतर बँक बॅलन्स अदर दॅन 3 अबोव म्हटलंय, म्हणजे वरच्या सोडून दुसऱ्या एखाद्या बँकेचा बॅलन्स असेल तर, पण आता तसं काही नाही, त्यामुळे काहीच नाही घ्यायचं. त्यानंतर आहे लोन्स. लोन्स मध्ये पण काहीच नाही येणार. त्यानंतर अदर्स मध्ये पण काहीच नाही. अदर करंट ऍसेट नेट म्हटले त्यात काही नाही. अदर करंट ऍसेट त्यामध्ये पण काहीच येणार नाहीये. त्यामुळे ही जी टोटल आहे ती आपण शेवटी करणार आहोत. आता फक्त आपण पोस्टिंग केलेलं आहे ऍसेट साइडचं. ऍसेट साइडच्या पोस्टिंग मध्ये फर्स्ट आपण फिक्स ऍसेट ज्या होत्या त्यांची नोट तयार केली, त्यावर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट घेतली, ती अमाऊंट लिहिली. त्यानंतर गुडविलची अमाऊंट लिहिली. त्यानंतर अदर नॉन करंट ऍसेटची नोट दिली. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मधून रिटर्न ऑफ केले, वजा केले, अमाऊंट लिहिली. त्यानंतर इन्व्हेंटरी समोर आपण स्टॉकची अमाऊंट लिहिली. ट्रेड रिसिवेबल समोर डेटर्स मधून आरडीडी वजा करून जी नोट तयार केलेली आहे ती अमाऊंट घेतली. आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकची अमाऊंट लिहिली. टोटल आपण नंतर करणार आहोत. ऍसेट साइड कंप्लीट झाली. आता लायबिलिटी साइड पहा. लायबिलिटी साइडला पहिलं हेडिंग आहे इक्विटी शेअर कॅपिटल. त्यामध्ये आपण शेअर कॅपिटल लिहित असतो आणि प्रॉब्लेम मध्ये ऑथराइज कॅपिटल आलेले, त्यामुळे आपल्याला नोट घ्यावी लागेल. बघा सुरुवातीला 6 लाख रुपये ऑथराइज कॅपिटल दिलेले. त्यानंतर पहिलाच आयटम आहे कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स आपण कॅपिटल मधून लेस करत असतो, त्यामुळे वर्किंग नोट घ्यावी लागेल. प्रॉब्लेम मध्ये शेअर कॅपिटल किती दिलेले पहा. प्रॉब्लेम मध्ये शेअर कॅपिटल किती दिलेले चेक करा. शेअर कॅपिटल आहे 4 लाख रुपये. कॉल्स इन एरियर्स वजा होतील आणि ऑथराइज कॅपिटल पण दाखवावं लागेल, त्यामुळे नोट घ्या. वर्किंग नोट नंबर 5. वर्किंग नोट नंबर 5 इक्विटी शेअर कॅपिटल. त्यामध्ये सुरुवातीला ऑथराइज कॅपिटल लिहा 6 लाख, त्याखाली 2 रेषा मारा, कारण की ते आपण टोटलला घेणार नाही आहोत. त्यानंतर जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं कॅपिटल आहे ते आहे 4 लाख रुपये. तुम्ही डायरेक्ट इक्विटी शेअर कॅपिटल 4 लाख असं लिहिलं तरी चालेल. मी 10 रुपयाचे एक शेअर आहे म्हणून लिहिलंय की 40,000 इक्विटी शेअर ऑफ 10 each. इनर कॉलमला 4 लाख आणि लेस कॉल्स इन एरियर्स त्यातून लेस केलेले आहेत 7,500 रुपये. आउटरला 3,92,500. टोटल तेवढीच येईल 3,92,500. आधी ऑथराइज कॅपिटल लिहा, त्याच्या खाली 2 रेषा मारा. ते कॅल्क्युलेशनला घ्यायचं नाही. तुम्ही ट्रायल बॅलन्स मध्ये जसं शेअर कॅपिटल शब्द आहे तसं लिहून डायरेक्ट इनर कॉलमला 4 लाख लिहिले आणि त्यातून कॉल्स इन एरियर्स वजा केले तरी चालतील, किंवा या पद्धतीने 4 लाखाचं कॅपिटल आहे, 10चा एक शेअर आहे म्हणून 40,000 इक्विटी शेअर ऑफ 10 each असं लिहिलं तरी चालेल. आता ही टोटल इक्विटी शेअर कॅपिटलच्या समोर लिहा. ही टोटल इक्विटी शेअर कॅपिटलच्या समोर लिहा. स्टेटमेंटला इक्विटी शेअर कॅपिटलच्या समोर स्टेटमेंटला लिहा. नोट नंबर 5 अमाऊंट मध्ये जी आपण नोटची टोटल केलेली आहे 3,92,500 रुपये. 3,92,500 रुपये. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे अदर इक्विटी. अदर इक्विटी मध्ये आपण सर्व प्रकारचे रिझर्व घेत असतो. आता ही जी अदर इक्विटीची नोट आहे ती आपण सगळ्यात शेवटी टोटल करणार आहोत, कारण की त्याला जो आपला प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स येईल तो देखील दाखवायचा आहे आणि जे ॲप्रोप्रिएशन आहे ते देखील त्याच नोटला येतं. त्यामुळे त्या नोटची टोटल आपण सगळ्यात शेवटी करत असतो, पण नोट तयार करायची आहे.
पुढची नोट घ्या, नोट नंबर 5-6, नोट नंबर 6, अदर इक्विटी. अदर इक्विटी मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये आलेले सर्व प्रकारचे रिझर्व घ्यायचे किंवा फंड्स घ्यायचे, प्रॉव्हिडंट फंड सोडून. मग बघा कोणत्या प्रकारचे रिझर्व किंवा फंड्स आलेले आहेत ते आधी चेक करूया. ट्रायल बॅलन्स मध्ये जनरल रिझर्व नावाचा आयटम आहे 25,000 रुपये. त्यावर काही ऍडजस्टमेंट आहे का चेक करा. ऍडजस्टमेंट नाहीये, परंतु जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू तर त्यावेळेला जी प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स येईल किंवा जे काही अप्रोप्रिएशन असणार आहे ते आपल्याला ह्या नोटमध्ये दाखवायचे. त्यामुळे जनरल रिझर्व घ्या 25,000 रुपये. बाकीचं पोस्टिंग आपण नंतर करणार आहोत आणि ह्या नोटची टोटल सुद्धा आपण नंतर करणार आहोत. फक्त नोट आखून त्यामध्ये एक आयटम पोस्टिंग करून ठेवा, जनरल रिझर्व 25,000 रुपये. जनरल रिझर्व 25,000 रुपये. आता पुढचं हेडिंग पहा. लायबिलिटी साइडचं पुढचं हेडिंग आहे फायनान्शियल लायबिलिटीज, नॉन करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज असे दोन हेडिंग आहे. त्यामध्ये आपण एकच हेडिंगच्या पुढे अमाऊंट लिहिणार आहोत, तो म्हणजे बॉरोइंग्स. बॉरोइंग्स मध्ये डिबेंचर्स जे आहेत त्या डिबेंचर्सची अमाऊंट लिहायची असते आणि डिबेंचर्सवर जर इंटरेस्टची ऍडजस्टमेंट असेल तर त्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट डिबेंचरवर दाखवायचा असतो, म्हणून त्याची वर्किंग नोट तयार करायची. आधी प्रॉब्लेम मध्ये डिबेंचर्स किती आहेत पहा. प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये डिबेंचर्स आहेत, डिबेंचर इंटरेस्ट पेड पण आहे 9,000 रुपये. 6% डिबेंचर 3 लाख रुपये आहेत आणि ऍडजस्टमेंट मध्ये प्रोव्हाइड इंटरेस्ट अक्रूड ऑन डिबेंचर अशी ऍडजस्टमेंट आहे. मग 6% 3 लाखाचे डिबेंचर्स आहे. 3 लाखावर जर आपण 6% कॅल्क्युलेट केले तर अमाऊंट येते 18,000 रुपये आणि डिबेंचर इंटरेस्ट पेड किती दाखवलंय 9,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ 18,000तून 9,000 वजा केले तर 9,000चं डिबेंचर इंटरेस्ट अजून आउटस्टँडिंग आहे, म्हणजे देणं बाकी आहे, म्हणून त्याची नोट घ्या. ह्या नोटला आपण 6%चे डिबेंचर पोस्टिंग करणार आहोत आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट दाखवणार आहोत. मग पुढची नोट घ्या, नोट नंबर 7, बॉरोइंग्स कंसात लॉंग टर्म, बॉरोइंग्स कंसात लॉंग टर्म. त्यामध्ये घ्या 6% डिबेंचर्स, इनर कॉलमला 3 लाख. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर. ते कसं कॅल्क्युलेट केलंय ते कंसात आहे पहा. 6% 3 लाखावर काढले, एकूण 18,000 रुपये येतात, परंतु 9,000 पेड आहे, म्हणजे याचा अर्थ 6 महिन्याचे इंटरेस्ट द्यायचं बाकी, राहिलेलं 9,000 रुपये आपण ऍड करतोय. ऍड करून नोटची टोटल येते 3,09,000. बॉरोइंग्स नॉन करंट लायबिलिटीज मध्ये एकच हेडिंगला अमाऊंट येते, ती म्हणजे बॉरोइंग्सला. तिथे आपण डिबेंचर्सची अमाऊंट दाखवतो आणि त्यावर जर काही आउटस्टँडिंग इंटरेस्ट असेल तर ते दाखवायचं असतं. ट्रायल बॅलन्स मध्ये 9,000 रुपये पेड दाखवलेले आहे, म्हणजे याचाच अर्थ 18,000तले 9,000 पेड आहे तर 9,000 आउटस्टँडिंग आहे. 3 लाख प्लस 9,000 असं टोटल बॉरोइंगची नोटची टोटल आलेली आहे 3,09,000. आता स्टेटमेंट कडे या. स्टेटमेंटला बॉरोइंगच्या समोर अमाऊंट टाका 3,09,000, नोट नंबर मध्ये 7. पुढचे जे हेडिंग आहे ते वापरायचेच नाहीये, त्याच्या समोर कोणती अमाऊंट येणार नाही. त्यानंतर डायरेक्ट करंट लायबिलिटीज वर या. करंट लायबिलिटीज बॉरोइंग्स नंतर पुढचे जे हेडिंग आहेत ते कुठलीही अमाऊंट कोणत्याही प्रॉब्लेमला येणार नाही. डायरेक्ट करंट लायबिलिटीज वर या. करंट लायबिलिटीज मध्ये पहिला आयटम आहे बॉरोइंग्स. आता तुम्ही म्हणाल इथे पण बॉरोइंग्स आहे, इथे पण बॉरोइंग्स आहे, पण हे जे बॉरोइंग्स होतं ते लॉंग टर्म होतं, म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचं कर्ज, त्यामध्ये मोस्टली डिबेंचर्सच येतात. हे जे बॉरोइंग्स आहे ते शॉर्ट टर्म बॉरोइंग्स आहे. मग शॉर्ट टर्म बॉरोइंग्स म्हणजे 1 वर्षापर्यंतच्या कालावधीचं कर्ज. मग यामध्ये काय येतं तर यामध्ये जनरली येतात डिपॉझिट्स
किंवा शॉर्ट टर्म बॉरोइंग्स नावाने येणारा शब्द. तर आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये डिपॉझिट नावाचा शब्द आलेला आहे बघा. फिक्स डिपॉझिट म्हणून ट्रायल बॅलन्स मध्ये एक आयटम आहे, फिक्स डिपॉझिट ऍक्सेप्टेड फ्रॉम पब्लिक 25,000 रुपीज. तर हे 25,000 रुपयाचा इफेक्ट आपण त्या शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या समोर दाखवणार आहोत. मग स्टेटमेंट मध्ये शॉर्ट टर्म बॉरोइंग्स किंवा करंट लायबिलिटीजच्या अंडर जो बॉरोइंग शब्द आहे तिथे आपण याचा इफेक्ट देणार आहोत. बॉरोइंग समोर लिहा 25,000. पेन्सिलने वाटल्यास तर लिहून ठेवा FD, फिक्स डिपॉझिट फ्रॉम पब्लिक नावाचा जो आयटम आहे ती अमाऊंट आपण बॉरोइंग समोर पोस्टिंग केली. त्यानंतर ट्रेड पेएबल समोर क्रेडिटर्सची अमाऊंट लिहा. ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिटर्स किती आहेत पहा. ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिटर्स किंवा सन्ड्री क्रेडिटर्स नावाने आलेला आयटम, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 50,000 रुपये. ट्रेड पेएबल समोर 50,000 रुपये पोस्टिंग करा. ट्रेड पेएबल समोर 50,000. सिंगल आयटम असेल तर नोट नाही घ्यायची, त्यामुळे आपण डायरेक्ट 50,000 लिहिले. त्यानंतर अदर फायनान्शियल लायबिलिटीज समोर काहीच नाही येणार कोणत्याच प्रॉब्लेमला. पुढचा आयटम आहे अदर करंट लायबिलिटीज. यामध्ये असे आयटम घ्यायचे की ज्या लायबिलिटीज आहेत परंतु वरच्या हेडिंग मध्ये आलेल्या नाहीत अशा लायबिलिटीज. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये पोस्टिंग करायच्या राहिलेल्या लायबिलिटीज कोणत्या आहेत पहा. इथे एक आहे इंटरिम डिव्हिडंड पेड, तर त्यावर ऍडजस्टमेंट असेल त्यानुसार आपण त्याची पोस्टिंग करणार आहोत. लायबिलिटीज पैकी काही राहिले का चेक करा. हा, डिबेंचर इंटरेस्ट जो आहे तो पेड 9,000 आहे आणि कॅल्क्युलेट करून आउटस्टँडिंग आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तर आउटस्टँडिंग आपला आलेला आहे 9,000 रुपये. तर आउटस्टँडिंग डिबेंचर इंटरेस्टची जो सेकंड इफेक्ट आहे तो आपल्याला अदर करंट लायबिलिटीजला घ्यावा लागेल. त्यानंतर बिल्स पेएबल नावाचा आयटम आहे 13,000 रुपयाचा. तर बिल्स पेएबल 13,000 रुपये आहे. तर 13,000चा इफेक्ट आपल्याला अदर करंट लायबिलिटीजला घ्यावा लागेल. इंटरेस्ट ऑन डिबेंचरचा एक इफेक्ट ऑलरेडी आपण दिलेला आहे. एक इफेक्ट जो लायबिलिटीला द्यायचा होता तो आपण डिबेंचर इंटरेस्ट डिबेंचर मध्ये ऍड केलेलं आहे. जर आपण ऍड केलं नसतं आउटस्टँडिंग तर आपण ते अदर करंट लायबिलिटीला दाखवलं असतं, परंतु ऑलरेडी ऍड केलेले आहे त्यामुळे डिबेंचर इंटरेस्टचा अदर करंट लायबिलिटी मध्ये इफेक्ट येणार नाही. त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला जाईल. म्हणजे एकच लायबिलिटी आहे बिल्स पेएबल नावाची 13,000. तुम्ही डायरेक्ट लिहिली तरी चालेल किंवा त्याच्या अंडर कोणती लायबिलिटी आहे हे दाखवण्यासाठी नोट घेतली तरी चालेल. मग अदर करंट लायबिलिटी समोर लिहा 13,000 आणि कोणती लायबिलिटी आहे ते दाखवण्यासाठी आपण नोट घेतली 8 नंबरची. 8 नंबरची वर्किंग नोट घ्या. अदर करंट लायबिलिटीज त्यामध्ये घ्या बिल्स पेएबल 13,000. हे फक्त आपल्याला समजावं म्हणून नोट घेतली. तुम्ही डायरेक्ट जरी 13,000 रुपये अमाऊंट पोस्टिंग केली नोट न घेता तरी चालेल, परंतु कोणती लायबिलिटी आहे ते कळावं म्हणून नोट घेतली. अदर करंट लायबिलिटीची नोट, त्यामध्ये बिल्स पेएबल 13,000, टोटल 13,000. आता लायबिलिटी साइड संपली. ऍसेट साइड आपण अगोदरच तयार केलेली होती. मग बॅलन्स शीटचं पोस्टिंग पूर्णपणे संपलेलं आहे. बघा बॅलन्स शीटला आपण ऍसेट साइडला एवढे आयटम पोस्टिंग केलेले आहेत. त्यानंतर लायबिलिटी साइडला आपण एवढे आयटम पोस्टिंग केलेले आहेत. त्यातली अदर इक्विटीची नोट अजून बाकी आहे टोटल करण्याची. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे पहिलं हेडिंग आहे ते आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्यामध्ये आपण नेहमी सेल्स घेतो. सेल्स मध्ये जर रिटर्न्स असतील तर ते लेस करायचे आहेत. ट्रायल बॅलन्स पहा. ट्रायल बॅलन्स मध्ये सेल्स नावाचा आयटम शोधा. ट्रायल बॅलन्स मध्ये सेल्स आहेत 4,15,000. रिटर्न्स काही आलेले नाहीये त्यामुळे डायरेक्ट 4,15,000 रुपये घ्या. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला पहिला आयटम रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन कंसात सेल्स, त्याच्या समोर लिहा 4,15,000. एक्सेस ड्युटी नाहीये, डॅश करा. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नेट जो आहे त्याच्या समोर पण लिहा 4,15,000.
त्यानंतर अदर इन्कम मध्ये आपण इतर इन्कम घेतो, म्हणजे कमिशन रिसिव्ह, शेअर ट्रान्सफर फीज वगैरे. तर ते ट्रायल बॅलन्स मध्ये आहे का बघून घ्या. काही रिसिव्ह नावाचा आयटम आहे का, तर नाहीये. इथे कुठेही रिसिव्ह दिसत नाहीये ट्रायल बॅलन्स मध्ये. ऍडजस्टमेंट मध्ये पण तशी काही ऍडजस्टमेंट नाही, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वगैरे, त्यामुळे त्यासमोर काहीच येणार नाही. टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 4,15,000 येईल. अदर इन्कम काहीच नाहीये. त्यानंतर एक्सपेंडिचर मध्ये पहिला आयटम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्ये जर ट्रायल बॅलन्स मध्ये रॉ मटेरियल असेल तरच येतो. ट्रायल बॅलन्स मध्ये रॉ मटेरियल नाहीये, त्यामुळे हा आयटम येणार नाही. पुढचा आयटम आहे परचेसेस. परचेसेसची अमाऊंट पहा ट्रायल बॅलन्स मध्ये किती आहे, त्यानुसार आपण दाखवणार आहोत. परचेसेस आहेत 1,85,000. पहिलाच प्रॉब्लेम असल्यामुळे रिटर्न्स वगैरे दिलेले नाहीयेत, त्यामुळे डायरेक्ट 1,85,000 रुपये परचेसेसच्या समोर पोस्टिंग करा. परचेसेस समोर 1,85,000. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज. चेंज इन इन्व्हेंटरी म्हणजे ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक वजा करायचा. ओपनिंग स्टॉक ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे 1/1/14 75,000 रुपये आणि क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आहे, तो आहे 95,000. मग 75,000तून 95,000 वजा करा आणि वजा करून आलेली रक्कम चेंज इन इन्व्हेंटरीच्या समोर लिहा. मग 75,000तून 95,000 वजा केले तर -20,000 येतात. मायनसचं चिन्ह न दाखवता आपण कंसात दाखवलेत 20,000. कंसात 20,000 चेंज इन इन्व्हेंटरीच्या समोर लिहा. त्यानंतर पुढचा आयटम आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. यामध्ये आपण सॅलरी, वेजेस, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, बोनस असे आयटम घेतो. ट्रायल बॅलन्स मध्ये पहा, सॅलरी आलेली आहे 14,500 रुपये, वेजेस पण आलेले आहेत 84,865 रुपये, बोनस वगैरे नाहीये आणि ऍडजस्टमेंट पण नाहीये त्यावर, पण 2 आयटम असल्यामुळे नोट घ्यावी लागेल. मग नोट घ्या. पुढची नोट नंबर 9, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. त्यामध्ये घ्या वेजेस 84,865 रुपये आणि सॅलरीज 14,500 रुपये. टोटल करा नोटची 99,365 रुपये. नोटची टोटल स्टेटमेंटला घ्या. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या समोर 99,365 रुपये. त्यानंतर फायनान्स कॉस्ट मध्ये आपण डिबेंचर इंटरेस्ट दाखवतो. डिबेंचर इंटरेस्ट ट्रायल बॅलन्स मध्ये पण आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग इंटरेस्ट सांगितलेलं होतं, म्हणून नोट घ्या. नोट नंबर 10, फायनान्स कॉस्ट. त्यामध्ये दाखवा ट्रायल बॅलन्स मधलं इंटरेस्ट पेड ऑन डिबेंचर 9,000 आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलेले 18,000 रुपये व्याज येत होतं, त्यातलं 9,000 पेड आहे म्हणजे 9,000 आउटस्टँडिंग. तर आउटस्टँडिंग ऍड करा आणि नोटची टोटल करा. टोटल येते 18,000 रुपये. स्टेटमेंटला घ्या. फायनान्स कॉस्टच्या समोर नोट नंबर 10 अमाऊंट मध्ये 18,000 रुपये. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये एकच डेप्रिसिएशन होतं. डायरेक्ट 33,000 लिहिले तरी चालतील, परंतु ते डेप्रिसिएशन कशावर आहे ते समजण्यासाठी नोट दिलेली आहे. मग नोट नंबर 11, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. त्यामध्ये दाखवा डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 33,000, बेरीज तेवढीच येईल कारण सिंगल आयटम आहे 33,000. स्टेटमेंटला घ्या. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस समोर 33,000 आणि लास्ट अदर एक्सपेन्सेस. यामध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये राहिलेले सगळे खर्चाचे आयटम अदर एक्सपेन्सेस मध्ये येतात. मग कोणते कोणते खर्च पोस्टिंगचे राहिलेत पहा. त्यामध्ये येईल जनरल एक्सपेन्सेस, फ्रेट अँड कार्टेज, डायरेक्टर फीज, बॅड डेप्ट. त्यानंतर
आरडीडी आपण कॅल्क्युलेट केलेली होती 5% आणि ट्रायल बॅलन्स मध्ये पण आरडीडी आहे, त्यामुळे न्यू आरडीडी मधून ओल्ड आरडीडी वजा करून जो बॅलन्स राहील त्याचा देखील इफेक्ट ह्याच नोटला येणार आहे. मग नोट घ्या, शेवटची नोट, नोट नंबर 12, अदर एक्सपेन्सेस. त्यामध्ये घ्या जनरल एक्सपेन्सेस 16,835 रुपये, फ्रेट अँड कार्टेज 13,115 रुपये, डायरेक्टर फीज 5,725 रुपये, बॅड डेप्ट 2,110 रुपये, आरडीडी न्यू आधी घ्यायची आणि त्यातून ओल्ड वजा करायची. न्यू म्हणजे ऍडजस्टमेंट मधली 4,350 रुपये, त्यातून ट्रायल बॅलन्स मधील ओल्ड आरडीडी वजा करा 3,500 रुपये, आउटरला 850 रुपये. बेरीज नोटची आलेली आहे 39,135 रुपये. ही बेरीज तुमच्या स्टेटमेंटला अदर एक्सपेन्सेसच्या समोर लिहा. अदर एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 12 आणि अमाऊंट मध्ये 39,135 रुपये. आता एक्सपेन्सेसची बेरीज करायची. एक्सपेन्सेसची बेरीज करत असताना 1,85,000 आणि हे 20,000 मायनस आहे तर ते मायनसच करायचे. 1,85,000 20,000 गेले म्हणजे 1,65,000, त्यानंतर 99,365, 18,000, 33,000 आणि 39,135 यांची बेरीज करून बेरीज आलेली आहे एक्सपेन्सेसची 3,54,500 रुपये. मग टोटल रेव्हेन्यू मधून टोटल एक्सपेन्सेस वजा करा. मग टोटल रेव्हेन्यू जो आहे तो आहे 4,15,000, त्यातून टोटल एक्सपेन्सेस 3,54,500 वजा केले, त्याला म्हणायचं प्रॉफिट बिफोर टॅक्स. प्रॉफिट बिफोर टॅक्स समोर लिहा 60,500. या प्रॉब्लेम मध्ये टॅक्स नाहीये त्यामुळे डॅश करा. प्रॉफिट आफ्टर टॅक्स पण तेवढंच येईल 60,500 रुपये. त्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये एक प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलेला होता आपल्याला, तो आपण यामध्ये ऍड करतोय. प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे 14,500 रुपये, तो आपण यामध्ये ऍड करतोय. ऍड प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊन समोर 14,500, एकूण प्रॉफिट आलाय 75,000 रुपये. तर त्यातून एक अप्रोप्रिएशन आपण वजा करतोय इंटरिम डिव्हिडंड पेड नावाचं, जे तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं होतं. तो आयटम आपण पोस्टिंग करायचा ठेवलेला होता. इंटरिम डिव्हिडंड पेड 37,500 रुपये. तो लेस करा अप्रोप्रिएशनला. लेस अप्रोप्रिएशन मध्ये एकच आयटम दाखवा इंटरिम डिव्हिडंड पेड 37,500. मग आपला नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन आलेला आहे 37,500 रुपये. हा आपण आपल्या 6 नंबरची जी नोट आहे अदर इक्विटीची त्यामध्ये दाखवणार आहोत. मग 6 नंबरच्या नोटला या अदर इक्विटीच्या तिथे ऑलरेडी आपण जनरल रिझर्व्ह पोस्टिंग केलेला होता 25,000 रुपये आणि आत्ताचा जो नेट प्रॉफिट आलाय तो पोस्टिंग करा 37,500 रुपये. नोटची बेरीज करा. बेरीज येते 62,500 रुपये. आता ही बेरीज तुमच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला घ्यायची आहे अदर इक्विटीच्या समोर 62,500 आणि बॅलन्स शीट टॅली करायचंय. बॅलन्स शीट टॅली होतंय 8,52,000ला. ऍसेट साइडची पण टोटल 8,52,000 येते. ऍसेट साइडची टोटल तुम्ही अगोदर केली तरी चालेल, पण लायबिलिटी साइडची टोटल जोपर्यंत तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट होत नाही तोपर्यंत करता येत नाही. आता दोन्ही स्टेटमेंट आणि तुमच्या ज्या वर्किंग नोट आहेत त्या पहा. आपण एकूण 12 वर्किंग नोट तयार केलेले आहेत. त्या वर्किंग नोट आणि स्टेटमेंट्स, फक्त जी 6 नंबरची वर्किंग नोट होती ती आपण सगळ्यात शेवटी क्लोज करतो, कारण की त्याला नेट प्रॉफिट दाखवल्याशिवाय जी अदर इक्विटीची वर्किंग नोट आहे ती कंप्लीट होत नाही. एकूण 12 वर्किंग नोट्स आहेत. सगळ्यात शेवटची वर्किंग नोट आपली अदर एक्सपेन्सेसची होती.
त्यानंतर त्यापूर्वीची डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस, 10 नंबरची फायनान्स कॉस्ट, 9 नंबर एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस, 8 नंबर अदर लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज, 7 नंबर बॉरोइंग्स लॉंग टर्म, 6 नंबर अदर इक्विटी, ही सगळ्यात शेवटी क्लोज केली आपण. 5 नंबर इक्विटी शेअर कॅपिटलची, 4 नंबर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची, 3 नंबर ट्रेड रिसिवेबल, 2 नंबर अदर नॉन करंट ॲसेट आणि 1 नंबरची प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. त्यापूर्वी आपण प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट तयार केलं. प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन काढला, त्यानंतर एक्सपेन्सेस काढले टोटल, आणि रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मधून एक्सपेन्सेस वजा करून नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. बिफोर टॅक्स, आफ्टर टॅक्स, त्यात मागचा प्रॉफिट ऍड केला आणि अप्रोप्रिएशन मध्ये इंटरिम डिव्हिडंड वजा केला. त्यानंतर हे बॅलन्स शीटचं स्टेटमेंट, ही लायबिलिटी साइड आहे आणि ही ऍसेट साइडचा, करंट ऍसेटचा एक भाग, नॉन करंट ऍसेटचा हा भाग. बॅलन्स शीट आपलं 8,52,000 टॅली झालेलं आहे. ही ऍसेट साइडची टोटल आणि ही लायबिलिटी साइडची टोटल. याप्रमाणे आपण 2 स्टेटमेंट आणि 12 वर्किंग नोट तयार केल्या होत्या. प्रॉब्लेमचं पोस्टिंग हे आपण आपल्या जे हेडिंग आहे त्याच्या सिक्वेन्सनी करत असतो. ट्रायल बॅलन्सचा जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनी करत नाही. इथे आपला पहिला प्रॉब्लेम जो आहे अस्मिता लिमिटेडचा तो कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.